नमस्कार, मी शनाया. देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार का अशी मोठी चर्चा सध्या जोरात सुरू आहे. आणि या मागचं कारण ठरलं आहे ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले एक सूचक संकेत. अलीकडील भाषणात मोदी म्हणालेत की देशवासियांनी सावध राहण्याची गरज आहे. परिस्थिती बदलत आहे आणि प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे. या वक्तव्यानंतर लगेच सोशल मीडियावर लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आणि अनेकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली की सरकार काही मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे का. कोरोना काळातील लॉकडाऊन अजूनही लोक विसरलेले आहेत. अचानक घेतलेला निर्णय, बंद झालेले उद्योग, थांबलेल्या नोकऱ्या आणि हजारो लोकांना सहन करावा लागलेला नाहक त्रास अजूनही लोकांच्या लक्षात आहे. त्यामुळे मोदींच्या या विधानानंतर लोकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरण तयार होताना पाहायला मिळतंय. पण मोदींनी संसदेत भाषण करताना काय म्हटलंय आणि त्याचा काय अर्थ होतो? देशात खरंच लॉकडाऊन सारखी परिस्थिती येणार का? या सर्व गोष्टींचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात. तर सुरुवातीला मोदी काय म्हणाले ते देखील बघूयात. मोदी म्हणालेत की सध्याची परिस्थिती चिंताजनक असून भारताची अर्थव्यवस्था, ऊर्जा सुरक्षा आणि देशातील नागरिकांवर दूरगामी परिणाम करणारे आहेत. कोविड-19 महामारीच्या काळात भारत जसा सज्ज, सतर्क आणि एकजूट होता त्याचप्रमाणे आता देखील असण्याची गरज आहे. पंतप्रधान मोदींच्या या विधानामुळे देशातील जनता चिंतेत पडली आहे. पंतप्रधान मोदींनी संसदेतील आपल्या भाषणात कोविडचा उल्लेख केला होता. त्यांच्या भाषणानंतर देशात लॉकडाऊन लागू करण्यात येणार अशा चर्चांना उधाण आलंय. खरं तर अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण यांच्या युद्धाला आता 25 दिवस उलटून गेले आहेत. या संघर्षाचा परिणाम आता जागतिक अर्थव्यवस्थेवर स्पष्टपणे दिसून येतोय. 2022 नंतर 9 मार्च 2026 रोजी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा मापदंड मानल्या जाणाऱ्या ब्रेंट आणि WTI या कच्च्या तेलाच्या किमती $100 प्रति बॅरलच्या वर गेल्या होत्या. मात्र त्याच दिवशी ही किंमत प्रति बॅरल $95 पेक्षा देखील कमी झाली होती. पण गेल्या काही दिवसात तेलवाहू जहाजांवर झालेल्या नवीन हल्ल्यानंतर कच्च्या तेलाची किंमत पुन्हा प्रति बॅरल $120च्या आसपास येऊन ठेपली आहे. या युद्धामुळे सध्या दुकानांमध्ये सगळं काही महाग होत चाललंय. पिकांसाठी आवश्यक असणारी खतं ते आयातीतून येत असल्याने अन्न सुरक्षाही धोक्यात आली आहे. शेतकऱ्यांना खतांसाठी अधिक पैसे मोजावे लागले तर अन्न पदार्थ देखील महाग होण्याची शक्यता आहे. या युद्धाचा आणि त्यामुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईचा फटका हवाई वाहतुकीला देखील बसलाय. त्यामुळेच युनायटेड एअरलाइन्सने या आठवड्यात 5% उड्डाणांमध्ये कपात केली आहे. तर इतर देशामधील विमान कंपन्या देखील उड्डाणांमध्ये कपात करत आहेत. आवश्यक नसल्यास विमान प्रवास करू नका असं देखील सरकारकडनं सांगण्यात येत आहे. अशाच प्रकारची आव्हानं कोरोनाच्या काळात सुरुवातीला करण्यात आली होती. तसंच त्यानंतर लॉकडाऊन करण्यात आलं. सध्या इंधन टंचाईमुळे अनेक देशात तेलाचं रेशनिंग करण्यात येत आहे. जपानमध्ये तेलाचं रेशनिंग सुरू करण्यात आलंय. बांगलादेश, फिलिपाईन्स आणि श्रीलंकेत पेट्रोलसाठी लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. आपल्या आपल्या देशात देखील सध्या पेट्रोलच्या रांगा लागल्या आहेत. ऑस्ट्रेलियन सरकारने देखील अनावश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन केलंय. भारतामध्ये 80% तेल हे हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून येतं. त्यामुळे इंधन संपणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. जर इंधन टंचाई वाढली तर वाहतूक, उद्योग आणि शेती या तिन्ही क्षेत्रावर त्याचा परिणाम होणार आहे. खतांचा दर वाढल्यास अन्नधान्य महाग होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सरकारला कडक निर्णय घ्यावे लागू शकतात. तज्ज्ञांच्या मते परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली तर सरकार काही भागात निर्बंध लावू शकते आणि गरज पडल्यास लॉकडाऊन सारखे कठोर निर्णय देखील घेतले जाऊ शकतात. सरकारकडनं अद्याप लॉकडाऊन बाबत कोणती देखील अधिकृत घोषणा झालेली नाही. पण युद्धाची परिस्थिती आणखीन गंभीर झाली तर कडक निर्बंध लागू होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. इस्रायल, इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या युद्धजन्य तणावाचा आणि विस्कळीत पुरवठा साखळीचा मोठा फटका आता महाराष्ट्रातील सार्वजनिक सेवांना बसू लागलाय. सध्या राज्यभरात व्यावसायिक LPG गॅसचा पुरवठा खंडित झाला आहे. यामुळं राज्यातील अनेक शासकीय रुग्णालये, वृद्धाश्रम आणि अनाथालयांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक ठिकाणी धुराच्या कचाट्यात चुलीवर स्वयंपाक करण्याची देखील वेळ आली आहे. दरम्यान जालना शहरात गेल्या काही दिवसांपासून इंधनाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी प्रशासनाने आता थेट पोलीस बंदोबस्तात पेट्रोल आणि डिझेलचं वाटप सुरू केलंय. शहरातील बहुतांश पेट्रोल पंपावरील साठा संपल्याने नो स्टॉकचे फलक देखील झळकले आहेत. मात्र ज्या काही मोजक्या पंपावर साठा उपलब्ध आहे तिथं नागरिकांची अभूतपूर्व गर्दी उसळली असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी मोर्चा सांभाळलाय. जालना जिल्हा पुरवठा विभागाने इंधन विक्रीवर कडक निर्बंध लादले आहेत. आता दुचाकींना केवळ ₹200
तर 4 चाकी वाहनांना ₹2000 इंधन दिलं जाणार आहे. एकूणच काय, तर अजून काही दिवस जर अशीच परिस्थिती कायम राहिली, तर देशात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. तुम्हाला काय वाटतं? कोरोना महामारीसारखी परिस्थिती पुन्हा उद्भवू शकेल का? कमेंट करून मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.